मला रोज जरी हा पदार्थ खायला दिला तरी अजिबात कंटाळा येत नाही. काय ते सांगते. बऱ्याच दिवसांनी आज सायंकाळी चहा आणि खारी खाल्ली. त्यानंतर ना यांच्यासोबत मी सुद्धा आज वॉकला गेले होते. हे रोज जातात. काही दिवसापासून जरा जास्तच मनावर घेतलंय साहेबांनी, तर मला यांनी 5,000 स्टेपचा चॅलेंज दिलं होतं. पण आज तेवढ्या काही स्टेप पूर्ण झाल्या नाहीत. तरीही अर्धा 1 तास चालून छान वाटलं. फायनल स्टेप एवढ्या झाल्या होत्या. घरात भाजीलाच काही नव्हतं. मग काय येता-येता थोडासा भाजीपाला घेतला. दूध संपलं होतं. ते सुद्धा घेतलं. घरी आले तर हे बघा माझे आवडते गव्हाचे मुरमुरे खूप दिवसांनी दिसले. मग काय लगेच घेतले. आता वेळ झाली होती स्वयंपाकाची, तर आज बनवणार आहे खिचडी कढी. ही गोष्ट मला रोज जरी खायला दिली तरी अजिबात कंटाळा येत नाही. पण माझ्या अगदी उलट यांना खिचडी अजिबात आवडत नाही. पण सध्या हे डाएटवर आहेत त्यामुळे थोडंसंच रात्री जेवण करतात. मग काय चालून घेतात. तर कढीची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. साधी आणि एकदम सोपी आहे. साधी जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि त्यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेली कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट घालायची, छान परतून घ्यायची. त्यानंतर ताकात कढीपीठ ताकाला लावून छान ते टाकून घ्यायचं आणि छान उकळी आली की मस्त आपली इथे कढी बनून तयार आहे. चला तर मग माझी गरमागरम कढी खिचडी तयार आहे. आता मी जेवण करून घेते आणि आपला व्हिडिओ इथे संपवते. बाय बाय.